नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी धक्कादायक घटना घडली आहे. कळमना पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन वाकलेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि तेही गस्तीवर असताना. सविस्तर माहितीनुसार कळमना पोलीस ठाण्याचे पीएसआय सचिन वाकलेकर हे नियमित गस्तीवर असताना त्यांना संशयास्पद हालचाल करणारी एक दुचाकी दिसली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या दुचाकी स्वाराचा पाठलाग केला आणि त्याला पकडण्यात यश मिळवलं. मात्र इथून पुढे घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. पकडलेल्या आरोपीला सोडविण्यासाठीच त्याचे 2 साथीदार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यावरच हल्ला चढवला. चाकूने वार करत पीएसआय वाकलेकर यांना गंभीर जखमी केलं. हल्लेखोरांनी इथेच थांबून न राहता वाकलेकर यांची बुलेट मोटरसायकलही लुटून फरार झाले. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरली आहे. मात्र पोलिसांनी वेगाने हालचाल करत तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेंद्र उर्फ मयंक उईके, धर्मेंद्र सयाम आणि सोनू मरस कोल्हे यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी मूळचे छिंदवाडा येथील असून नागपुरात मजुरी करीत होते. या घटनेमुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो. पोलीसच सुरक्षित नाही तर सामान्य नागरिकांचं काय?